नमस्कार मैत्रिणींनो, शोभाच्या कलामध्ये आज तुमचा मनापासून स्वागत आहे. चला मग आपण आज हे नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि ज्यांना क्रोशा चालवता येते त्यांच्यासाठी पण दोघांसाठी मी आज क्रोशाचं विणकाम घेऊन आली आहे. तर चला आपण आता सुरुवात करू. तर सर्वप्रथम क्रोशा कसा पकडायचा आणि धागा कसा पकडायचा, तर मी तुम्हाला ते डाव्या हातावर बोटावर असं धागा पकडायचा आणि उजव्या हाताने सुई पकडून असं खालच्या बाजूने असं सुई घेऊन क्रोशा याला असं गाठ मारून हे गाठ मारायची आणि त्याच्यानंतर आपण साखळी तयार करायची. तर साखळी तयार करताना थोडं हात ढिला घ्यायचा म्हणजे लवकर निघते. तर असं घेऊन असं काढायचं, आतमध्ये इकडून घ्यायचा आणि इकडे मागं ओढत जायचं. ही होते आपली साखळी तयार. बघा, हळू असं इकडून घ्यायचं, नोक खाली ठेवायची आणि ते बाहेर ओढायचं. अशा प्रकारे ही साखळी तयार होते. नंतर आपण याचाच हे काय म्हणते याला डबल क्रोशा. आधी आपण सिंगल क्रोशा आणि डबल क्रोशा दोन कसे असतात ते सांगते मी तुम्हाला. तर सिंगल क्रोशामध्ये एकच हे घेऊन इथं टाकायचं आणि असं काढायचं आणि 3 आले तर त्याला 1 करायचं. परत असं घ्यायचं एक क्रोशा आणि इथून असं काढून त्याला 3 करायचं. 3 झालं की त्याला 1 करायचं. तर याला म्हणतात सिंगल क्रोशा. बघा, हळू 1 झालं, आधी 1 असते, त्याला दुसरं 2 झाले, मग त्याला आतमध्ये घेतलं की हे काढायचं. 3 झाले, 3ला 1 केलं तर याला सिंगल क्रोशा म्हणतात. अशा प्रकारे हा सिंगल क्रोशा होते. मी आता तुम्हाला हे झालं सिंगल क्रोशाचं विणून. मी आता तुम्हाला डबल क्रोशा सांगते. डबल क्रोशामध्ये एक असते, याला दुसरं असं घेऊन त्याला आतमधून 3 काढायचे. 3 झाले की 1 घेतलं की 4 होते. 4ला 2 मधून काढायचं, नंतर 1 काढायचं. पुन्हा असं घेऊन पुन्हा तसंच आपण पूर्ण इथपर्यंत असं डबल क्रोशा. हे झाली आधी सिंगल आणि हे डबल. एक, आता 2, 3. आपल्या सुईवर जे दिसते धागा त्याला मोजायचं. 3, मग 3 मधून 2 आणि 2 मधून 1. ह्या प्रकारे हा होते डबल क्रोशा. समजा तुम्हाला असं याच्यामध्ये समजा नाही समजलं तर हे असं गोल करायचं आणि टीच करायचं. तर यालाच खोलून दाखवते मी तुम्हाला. हे याच्यामध्ये आपण गोल करायसाठी हे साखळी तयार झाली. एक साखळीमध्ये घ्यायचं आणि त्याला हे पहिला जो टाका असते त्याच्यामध्ये असं घालून टीच करायचं, म्हणजे हे जोडायचं. हे जुळलं की 1 टाका घ्यायचा किंवा 2 घ्यायचे आणि ह्या गोल्यामधून आपण असं डबल टाका काढायचा. 1, 2, मग खालून आतमधून टाकून पुन्हा धागा वर आणायचं. 3 झाले, मग 4, 4चे 2 आणि 1. हे सोपं जाते. म्हणजे टाकायसाठी काढायसाठी ढिलं टाका. तुम्ही नवीन शिकणाऱ्यांसाठी हे लवकर लवकर होते. याच्यामध्ये थोडंसं टाईम लागते. तर थोडं लवकर शिकायचं आहे तर हे प्रॅक्टिस करू शकता. चालू अशा प्रकारे आपण नवीन शिकणाऱ्यांनी करू शकता. आता मी तुम्हाला काही फुलं करून ठेवले आहे. हेच क्रोशाने विणलेले. ज्यांना क्रोशा चालवता येते ते क्रोशाचे फुलं आहे. ज्यांना क्रोशा अजिबात येत नाही चालवणं, आता ते नवीन शिकतील तरी पण ते फुलं तयार करू शकतात. म्हणून मी तुमच्यासाठी फुलं आधीच तयार करून ठेवली आहे.
ह्या फुलांपैकी तुम्हाला जो फूल चांगला वाटेल, जो आवडेल, हे बघा, हे आहे ते पाईप. हे पाईपचं फूल आहे. याला काही क्रोशाची गरज नाही आहे. हे पाईपवर गुंडाळून बनवतात. तर हा कसा बनवतात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत ते दाखवणार आहे. आणि हे आहे, हे फूल आहे, हे फूल आहे, हे ह्या प्लेटवर बनवल्या जाते. तर मग हे मी तुम्हाला प्लेटवरचं पण फूल दाखवणार आहे. तुम्हाला जो फूल आवडेल ते सांगा. हे क्रोशाचं आहे आणि तेच फूल मी तुम्हाला आधी दाखवणार आहे. हे गजऱ्याचं आहे, डोक्याचं. हा सनफ्लावर आहे, इकडून हिरवा आहे, इकडून हे पूर्ण सूर्यफूल. हे रबर आपला जुड्याचं, हे जुड्याचं आहे. हा पण फूल आहे. एवढे फुलं आहे. ह्या सगळ्या फुलांपैकी तुम्हाला हे गुलाबाचं फूल आहे, पानाचं डिझाईन आहे. हे एवढे फुलांपैकी तुम्हाला जो फूल चांगला वाटेल त्याला तुम्ही कमेंट करून मला सांगा. तेच फूल मी आधी तुम्हाला बनवून दाखवणार. हे क्रोशाचे आहे, प्लेटचे आहे, काही हे स्पून आपलं चम्मच याच्यावरचे आहे, पाईपवरून बनवलेले आहे. असे मी एवढे फुलं आहे. तुम्हाला जे पण आवडेल, स्पोक पासून पण डिझाईन करता येते. हे स्पोक म्हणजे युपिन म्हणतात याला. हे आपण आपल्या घरी पण तयार करू शकतो. याची पण डिझाईन आहे. ही आपण थालीपोस वगैरे करू शकता. दरवाजाचं काही पण बॅग वगैरे सगळं विणू शकता याच्यापासून. तर तुम्हाला विणता जसं बघायचं आहे की कसं झालं, आपण बरोबर विणत आहो की नाही. तर हे आहे डबल क्रोशा. हे तर सिंगल क्रोशा आहे, हे डबल क्रोशा आहे, हा ट्रिपल क्रोशा आहे आणि हे गोल आहे. तुम्ही विणत असताना बघायचं की हे असं बरोबर आहे का. हे तुम्ही शेव करून ठेवू शकता आणि बनवताना बघू शकता. आणि हो, माझा हे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जो फूल आवडला आहे त्याचं तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी तो फूल तुमच्या आवडीनुसार मी आधी तेच फुलाची डिझाईन तुम्हाला करून दाखवणार. धन्यवाद.